मंडळी नमस्कार. आजच्या भटकंतीमध्ये तुम्हाला घेऊन मी निघालोय श्री क्षेत्र जरसेश्वर या ठिकाणी. पुणे शहराच्या गर्दीतून वाट काढत मी खडकवासला या ठिकाणी पोहोचलो. इथून हे डावीकडचे वळण घेऊन मी कुडजे, मांडवी, बहुली या गावाकडे जाणारा हा रस्ता पकडला. या मार्गावर सकाळी लवकर प्रवास केल्यास निसर्गाचे नयनरम्य दृश्य आपल्याला पाहायला मिळते व तसेच खडकवासला धरणाचे विस्तारलेले पात्रही या मार्गात आपल्याला पाहायला मिळते. पुढच्या एका वळणावर खडकवासला धरणाचे हे विस्तारलेले पात्र कॅमेऱ्यामध्ये कैद केले. या मार्गावर पावसाळ्यात केलेला प्रवास आणखीनच सुंदर निसर्ग दर्शन घडवतो. त्यामुळे पावसाळ्यात या मार्गावर पर्यटकांचा ओढा तसा जास्त असतो. पुढच्या एका वळणावर मांडवी बुद्रुक हे गाव लागलं. मांडवी हे गाव ओलांडल्यानंतर उजव्या हाताला आपल्याला पाहायला मिळते श्री काळ भैरवनाथ मंदिर. या मंदिरापासूनच थोडं पुढे आल्यावर उजव्या हाताला आपल्याला एक रस्ता जाताना दिसतो. हाच रस्ता आपल्याला श्री क्षेत्र जरसेश्वर मंदिराकडे घेऊन जातो. या मार्गावरून जाताना आपल्याला इथे आपल्या वाहनाची व आपल्या नावाची नोंद करावी लागते. मुख्य रस्त्याच्या वर्दळीपासून लांब असलेला हा वळणावळणाचा रस्ता खूप चांगल्या परिस्थितीमध्ये आहे. या रस्त्यावरूनही आपल्याला खडकवासला धरणाचे पात्र काही ठिकाणाहून पाहायला मिळते. मुख्य रस्ता सोडल्यावर साधारण 15 ते 20 मिनिटांमध्ये आपण श्री क्षेत्र जरसेश्वर या ठिकाणी पोहोचू शकतो. मंदिराजवळ पोहोचण्यासाठी शेवटच्या टप्प्यामध्ये साधारण 500 मीटर हा कच्चा रस्ता आपल्याला लागतो. पण या व्यतिरिक्त इथे येणारा सर्व मार्ग चांगला आहे. पुणे शहराच्या मध्यवर्ती भागापासून साधारण 30 किलोमीटर लांब श्री जरसेश्वर मंदिर स्थापित आहे आणि हेच मंदिर शिवकाळामध्ये घडलेल्या एका ऐतिहासिक घटनेचे मुख साक्षीदार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी 6 एप्रिल 1663 रोजी शाहिस्तेखानाचा बिमोड करण्यासाठी लाल महालावर छापा मारला. हा इतिहास आपल्याला माहितीच आहे. शाहिस्तेखानाची बोटे छाटल्यानंतर महाराज मोठ्या शिताफीने मुघल सैन्यांना चकवा देत तिथून बाहेर पडले. तिथून बाहेर पडल्यावर मुठा नदी ओलांडून महाराज जेरसा या ठिकाणी निघाले. मग दुसऱ्या दिवशी सिंहगडावर पोहोचले असा उल्लेख आपल्याला इतिहासामध्ये आढळतो. त्या काळी जेरसा नावाने ओळखले जाणारे क्षेत्र आज जरसेश्वर म्हणून प्रचलित आहे. भौगोलिकदृष्ट्या जरसेश्वर हे ठिकाण तसे सुरक्षित होते कारण या परिसरात एकही किल्ला नव्हता. त्यामुळे मुघल सैन्याचा वेढा इथे असणार नाही अशी शक्यता होती. त्यामुळे महाराज सुरुवातीला जरसेश्वर मंदिरामध्ये आले आणि इथूनच मग सिंहगडाकडे रवाना झाले असा इतिहास सांगतो. मंदिरात प्रवेश करताच डाव्या हाताला या ऐतिहासिक घटनेबद्दल पूर्ण माहिती विस्तारितपणे दिलेली आहे. आठवडा अखेर व सोमवारी पंचक्रोशीमधील भाविक या मंदिरामध्ये दर्शनासाठी येत असतात. मुख्य मंदिराच्या बाहेर असलेला हा सभामंडप भाविकांसाठी श्री महादेवाचे स्मरण करण्यासाठी एक उत्तम जागा आहे. मी मंदिरात प्रवेश केला त्यावेळी आरतीची तयारी चालू होती. त्यामुळे आरती होण्याची वाट पाहत सभामंडपामध्ये बसलो.
शांत व भक्तिमय वातावरणामध्ये श्री जरसेश्वर महादेवाची आरती पार पडली. जरसेश्वर हे मंदिर फार पुरातन मंदिर असल्यामुळे येथील पंचक्रोशीमध्ये हे मंदिर फार प्रसिद्ध आहे. या मंदिराबद्दलचा आणखी इतिहास या छायाचित्रांमधून आपल्याला या सभामंडपात पाहायला मिळतो. आरती झाल्यानंतर आतमध्ये जाऊन श्री जरसेश्वर महादेवाचे पुन्हा एकदा दर्शन घेतले. जरसेश्वर हे मंदिर एका उंच टेकडीवर असलेल्या पठारावर स्थापित आहे. त्यामुळे इथून दिसणारा आजूबाजूचा निसर्ग खूप छान आपल्याला पाहायला मिळतो. मंदिर परिसरामध्ये आपल्याला वाहने लावण्यासाठी मुबलक प्रमाणात पार्किंगची व्यवस्था आहे. या पठारावर आजूबाजूचा निसर्ग पाहत काही वेळ इथे घालवला आणि थोड्या वेळाने परतीच्या मार्गाला लागलो. मंडळी, पुणे शहराजवळ असलेले हे जरसेश्वर मंदिर आपण यापूर्वी पाहिले आहे का हे कमेंट करून मला नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुमच्या प्रतिक्रिया पण मला कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. भेटूया पुन्हा एकदा अशाच एका नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपली रजा घेतो. धन्यवाद.